नमस्कार मित्रांनो, कथा ऐकण्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी आर्या, एका छोट्या गावातली. माझं लहानपण देवीच्या मंदिराजवळ गेलं. दरवर्षी नवरात्रीत गावात देवीचा ओवाळा काढला जातो. तेव्हा संपूर्ण गाव देवीला ओवाळायला एकत्र जमतो. लोक म्हणतात देवीचा ओवाळा थांबला की गावात मृत्यू येतो. मी कधी हसून दुर्लक्ष केलं होतं त्या गोष्टीवर, पण गेल्या वर्षी त्या रात्री मी स्वतः पाहिलं. त्या दिवशी वादळ होतं, पाऊस, विजा आणि भकास वारा. गावातल्या मंडपातले दिवे एका मागून एक विझत होते. लोक घाबरले होते, पण पुजारी म्हणाले, काय झालं तरी देवीचा ओवाळा थांबू नये. सगळे चालू लागले, पण मधोमध दिवे पुन्हा विझले. फक्त कापुराचा वास हवेत राहिला. एक बाई लाल साडीत मोकळ्या केसात उभी होती, हातात दिवा आणि डोळ्यात काहीतरी भयानक शांतता. मी आईला विचारले, आई, ती बाई कोण आहे? आई घाबरतच म्हणाली, शांत हो, गप्प बस, मागे वळू नकोस, देवी आली आहे म्हणतात. देवी? पण ती बाई मानवी दिसत नव्हती. ती हळूहळू ओवाळ्याच्या दिशेने चालू लागली. दिव्याचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता आणि मग दिवा आपोआप विझला. लोक किंचाळले, वादळ वाढलं आणि ओवाळा अर्धवटच राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मंदिरात गेलो. द्वार बंद होतं आणि त्यांचा चेहरा पांढरा पडला होता. मी त्यांना विचारलं, काय झालं काका? पुजारी थरथरत म्हणाले, देवीचा ओवाळा थांबला रे, आणि ज्यांनी दिवा नेला होता ती बाई सापडलीच नाही. मी थरकापले, कारण त्या बाईने ओवाळ्याचा दिवा घेतल्यावर माझ्याकडे पाहिलं होतं, आणि ते पण थेट डोळ्यात, आणि हलक्या आवाजात म्हणाली होती, पुढचा ओवाळा तू नेशील. त्या रात्रीनंतर माझं आयुष्य बदललं. यावर्षी पुन्हा नवरात्री आली. पुजारी म्हणाले, आर्या, यावेळी पहिला ओवाळा तू ने. मी नकार दिला, पण त्यांनी आग्रह केला. ते म्हणाले, देवीनेच तुझं नाव घेतलंय. रात्री मंदिरात दिवे लावले होते. मी दिवा हातात घेतला आणि माझ्या शरीरात थरथर झाली. त्या क्षणी पुन्हा तोच कापुराचा वास पसरला. दिव्याची ज्योत वाढत गेली, लालसर होत गेली. माझ्या कानात आवाज आला, आता माझा ओवाळा पूर्ण होईल. मी किंचाळले, पण आवाज बाहेर गेला नाही. सगळं काळं झालं. लोक सांगतात त्या रात्री देवीचा ओवाळा संपला. दिवा मंदिरात ठेवलेला होता, पण तो कोणी नेला ते कळलं नाही. पुढच्या सकाळी मंदिराच्या दारावर एक लाल साडी पडलेली होती, आणि त्या साडीच्या काठावर ओले ठसे पावलांसारखे, आणि ते ठसे माझ्या घराकडे जात होते.